नमस्कार मंडळी. तर मला तुम्हाला ही दृश्यच दाखवायची होती. ही दृश्य पाहिली का? आता गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे. 10 दिवस आपण त्यांची छानपैकी सेवा करणार, त्यांचं भजन कीर्तन करणार आणि 10 दिवस झाले की त्यांचं विसर्जन करणार. आणि काही लोक तर अक्षरशः अशा प्रकारे देखील विसर्जन त्यांचं करणार आहे. मला तुम्हाला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे की तुम्ही अशा प्रकारे जर विसर्जन केलं तर तुम्ही ज्या नदीत, ज्या विहिरीमध्ये हे विसर्जन करणारे ते पाणी भरपूर लोक पितात, ते तर जाऊ द्या, पण तुम्ही या देवाची एवढी सेवा केली, त्या देवाला तुम्ही अशा स्वरूपात विसर्जन करताय, त्यांचे हात पाय किती प्रकारे तुम्ही त्यांना हाल करून घेताय. ह्यासाठी तुम्ही गणपती बाप्पा घरी आणलाय का? नाही ना. यासाठी तुम्ही त्यांची इतके दिवस सेवा केली का? नाही ना. मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे की तुम्ही जेव्हा हा गणपती विसर्जन करताल तेव्हा तुम्ही तुमच्या घरी एक पाण्याची टाकी तयार करा, त्याच्यात तुम्ही ते गणपती विसर्जन करा आणि ते पाणी गणपती विसर्जन झाल्यावर काही दिवसानंतर ते पाणी पूर्णपणे त्या मातीत विरघळून जाईल. ती माती त्या पाण्यात विरघळेल तेव्हा ते तुम्ही तुमच्या झाडांना घाला. देवबाप्पा देखील तुमच्यावर प्रसन्न होतील आणि झाडे देखील तुमची प्रसन्नच राहतील. देवबाप्पा त्यामुळे खुश तरी होतील. आणि असा प्रकार करून ना तुम्ही स्वतःला खुश ठेवताय, ना देवाला खुश ठेवताय, ना लोकाला खुश ठेवताय. तर मग तुम्ही यावर्षी तरी कमीत कमी नदीत न सोडता आपल्या घरच्या घरी गणपती विसर्जन करा. आणि जे काही मंडळं गणपती बसवत आहेत त्यांना एकच सांगणं आहे की तुम्ही एखादी मोठी जी पाण्याची टाकी असते किंवा एखादी विहीर असते जे पाणी कोणी पित नसेल अशा ठिकाणी गणपती विसर्जन करा. धन्यवाद.